ठीक आहे, आपण आता या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेचे गणित बघणार आहे. त्याचप्रमाणे आपण एक बघणार आहे की बरेच विद्यार्थी काय करतात, वयवारीचं गणित सोडवताना एक चूक करतात. तर ती काय चूक आहे ते मी व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ म्हणजे आपलं गणित सोडून झाल्यानंतर पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच परीक्षेमध्ये गणित सोडवताना फायदा होईल. आणि तुम्हाला माहित सुद्धा नसणार आहे की तुम्ही चूक करत असणार आहे. ऍक्च्युली तुम्ही उत्तर जरी काढलं तरी त्यांनी जे विचारले त्याप्रमाणेच ते उत्तर तुमचं असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघूया ह्या गणित कसं सोडवायचं ते. हे गणित तर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर मी काय सांगितलंय, रेफरन्स बघायचा. वडिलांचं वयाचं कुणाशी संबंध आलाय, तर मुलाचं वय काय तिप्पट आहे. मग आपल्याला आता अशा गणितामध्ये एक्स किंवा एम किंवा कोणता पण तुम्ही एक चल तुम्हाला घ्यावं लागणार आहे. मी काय करतो, मुलाचं आजचं वय काय म्हणतो, एक्स वर्ष. मुलाचं वय का मानलं, तर वडिलांचं वय हे संबंधित आहे कशाच्या, मुलाच्या वयाच्या. का, तर वडिलांचे वय काय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. म्हणजे मी मुलाचे वय जर एक्स घेतले तर मला वडिलांचे वय किती मिळणार आहे, 3x. म्हणजे मी मुलाचं वय घेतलं एक्स वर्ष, आता मला वडिलांचं वय मिळालं 3x. हे कसं, पहिल्या अटीनुसार. आता दुसरी अट बघा, तर दुसरी अट त्यांनी दिली की 10 वर्षानंतर. आता समजा मुलाचं जर आजचं वय मी 5 वर्ष धरलं तर 10 वर्षानंतरचं त्याचं वय किती असणार आहे, अधिक 10 म्हणजे 15 वर्ष. म्हणजे आजच्या वयामध्ये जर मी 10 वर्ष मिळवले तर मला त्यावेळेचं वय म्हणजे 10 वर्षापूर्वीचं 10 वर्षानंतरचं मला वय मिळणार आहे. म्हणजेच काय, अटीनुसार. आता 3x अधिक 10 हे काय आहे, तर वडिलांचे त्यावेळेचे वय आहे. काय, तर 10 वर्षानंतरचे वडिलांचे. मी वडिलांचे वय जर 40 वर्ष धरले तर 10 वर्षानंतरचे वडिलांचे वय येणार आहे 50 वर्ष. म्हणजेच काय, तर वडिलांचे आजचे वय किती, 3x आहे. मग 10 वर्षानंतरच्या वडिलांचे वय येणार 3x अधिक 10. आता काय बघा, 10 वर्षानंतर वडिलांचे वय हे मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट आहे. त्यावेळचे वय म्हणजेच किती, 10 वर्षानंतरचे. कुणाचे, तर मुलाचे वय. आणि काय, तर दुप्पट आहे. काय, दुप्पट आहे. म्हणजेच काय, x अधिक 10 हे मुलाचे 10 वर्षानंतरचे वय असणार आहे. ते काय, दुप्पट आहे. पण हे दुप्पट आणि याची किंमत कशा एवढी असणार आहे, तर वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या. म्हणजेच काय, वडिलांचे जे 10 वर्षानंतरचे वय तेवढे असणार आहे. म्हणजे 3x अधिक 10 हे वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय आणि x अधिक 10 हे मुलाचे 10 वर्षानंतरचे वय. पण वडिलांचे वय काय असणार आहे, मुलाच्या वयाच्या दुप्पट असणार आहे. ही झाली आपली दुसरी अट, दुसऱ्या अटीनुसार. आता बघा, हे जे समीकरण आहे हे मला सोडवावं लागणार. आता हे समीकरण कसं सोडवायचं, तर x ची पदं मी एकत्र घेतो. म्हणजे काय, 3x अधिक 10 बरोबर 2x अधिक 20 हे आपलं काय समीकरण आहे. आता 3x अधिक 2x इकडं अधिक आहे, इकडे बरोबर चिन्हाची इकडे आलं तर वजाबाकी होणार. म्हणजे 3x वजा 2x बरोबर 20 अधिक 10 तिकडे गेल्यावर काय होणार, वजा 10. म्हणजे 3x वजा 2x बरोबर 20 वजा 10. आता 3 मधून 2 गेल्यावर काय राहणार आहे, 1 राहणार आहे. म्हणजेच काय, x म्हणजेच 1 असणार. आता आपलं x म्हणजेच काय असणार आहे, 1x. पण आपण 1x लिहित नाही तर काय लिहितो, फक्त x लिहितो. म्हणजेच काय, 20 वजा 10 किती येणार आहे, x बरोबर 10. आता हे माझे मुलाचे वय आले. पण मुलाचे वय काय आले, तर मुलाचे आजचे वय आले बघा. तर मुलाच्या वयाचे तिप्पट आहे. म्हणजे मुलाचे माझे आजचे वय आले 10 वर्ष. त्यावरून वडिलांचे आजचे वय कसे मिळणार, तर वडिलांचे वय काय, मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. त्यांनी दिली पहिली अट त्यानुसार. म्हणजे वडिलांचे काय झाले, आजचे वय आले 30 वर्ष. आता बघा, मी सांगितले की तुम्ही चूक करता. तर काय चूक करता, तर त्यांनी काय विचारले बघा, त्यावेळचे वय वडिलांचे आणि तुमचं वय काय आलं, वडिलांचे आजचे वय 30 वर्ष. तर हे उत्तर सुद्धा तुमचं ऑप्शन मध्ये असणार. आता समजा त्यांनी जर ऑप्शन दिले असतील तर त्यामध्ये त्यांनी ऑप्शन 30 पण देणार, 40 देणार, 50 देणार आणि चौथं 60 देतील. तर तुमचं जे चुकीचं जे उत्तर आहे ते पण त्या ऑप्शन मध्ये असणार आहे. पण तुम्हाला काय करायचंय, त्यांनी जे विचारलंय तेच काढायचंय आणि ते उत्तर बरोबर असेल त्याला टिक मार्क करायचे. आता हे जे 30 वर्ष आले हे माझं काय आले, तर वडिलांचे आजचे वय आहे. तर त्यांनी काय विचारलंय बघा, त्यावेळचे म्हणजेच काय, तर 10 वर्षानंतरचे वय. त्यावेळचे म्हणजे किती, 10 वर्षानंतरचे वय. 10 वर्षानंतरचे म्हणजेच किती, तर जे आजचे वय आहे त्यामध्ये जर मी 10 वर्ष मिळवली तर मला काय मिळणार आहे, वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय. म्हणजेच काय येणार आहे, 30 अधिक 10 40 वर्ष. 40 वर्ष हे आपलं उत्तर काय बरोबर असणार आहे. आता 30 बघा पहिलाच ऑप्शन आहे आणि 40 काय असणार आहे, तुमचा जो बरोबर ऑप्शन असणार आहे किंवा बरोबर जे उत्तर असतं ते काय असतं, शेवटच्या 2 किंवा 3 ह्याच्यामध्ये तुमचं असणार आहे. आता किती, वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय किती आले, 40 वर्ष.
पहिला 30 वर्ष हे उत्तर येणार नाही, तर आपलं किती येणार आहे, त्यावेळेचे वय म्हणजे किती येणार आहे, 40 वर्ष. म्हणजे काय आपलं बरोबर उत्तर काय येणार आहे, 40 वर्ष. तर इथं हा आपला एक वयवारीवरचा एक प्रश्न संपला. तर हा जो प्रश्न होता तो थोडा जरा वेगळ्या प्रकारचा होता. मागच्या वेळी जी आपण उदाहरण बघितली ती सोप्या पद्धतीची होती, हा जरा प्रश्न वेगळ्या पद्धतीचा होता. आता इथं आपला प्रश्न पूर्ण झाला.